तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजचे जॉब अपडेट आहे नागपूर महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा पदभरतीची सविस्तर जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने जे आहे त्यांना भरायची आहे. यासाठी जाहिरात त्यांनी प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो, 26 ऑगस्ट 2025 पासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2025 राहणार आहे. तर आता आपण जे आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया. तर यामध्ये जे आहे कनिष्ठ लिपिक या पदाच्या 60 जागा आहे, विधी सहाय्यक 6 जागा, कर संग्राहक 74 जागा, ग्रंथालय सहाय्यक 8 जागा, स्टेनोग्राफर 10 जागा, रोखपाल किंवा लेखापाल या पदाच्या 10 जागा आहे, सिस्टम ॲनालिस्टची 1 जागा आहे, हार्डवेअर इंजिनियरच्या 2, डेटा मॅनेजरची 1 आणि प्रोग्रामरच्या 2 जागा आहे. अशा प्रकारे एकूण 174 रिक्त जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तर यामध्ये जे आहे रिक्त पदांचा तपशील भरण्यासाठी जे आहे आरक्षणनिहाय जो आहे तक्ता त्यांनी दिलेला आहे. उदाहरणार्थ कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क या पदासाठी 60 रिक्त जागा आहे. यामध्ये समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षणाबाबत चा जो काही तपशील आहे तो इथे दिलेला आहे. अशाच प्रकारे प्रत्येक पदाचा तो जो काही तपशील आहे तो सेपरेटली त्यांनी इथे दिलेला आहे. तर यामध्ये जे आहे तुम्ही ज्या पदासाठी एलिजिबल आहात तो तपशील तुम्ही इथे बघू शकता. आता आपण जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता. तर कनिष्ठ लिपिकसाठी जर बघितलं तर कोणतेही ग्रॅज्युएशन झालं असेल, कोणतेही डिग्री झाली असेल तुमची, तर तुम्ही अर्ज करू शकता. सोबतच तुम्हाला मराठी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 वर्ड पर मिनिटची तुमची असली पाहिजे. आता ही टायपिंग कम्प्युटरवरती केली असेल किंवा नॉर्मल केली असेल तरी देखील चालेल. त्या संदर्भाचं GCC मान्यताप्राप्त सर्टिफिकेट जे आहे हे तुमच्याकडे असलं पाहिजे. सोबतच संगणक अर्हतेबाबत जे काही शासनाने जे काही पात्रता ठरवून दिलेली आहे, जसं की जर समजा MSCIT वगैरे काही कोर्स तुम्ही केला नसेल तर तो तुम्हाला जॉईनिंगपासून 2 वर्षाच्या आतमध्ये करणे गरजेचं राहील. यानंतरचं पद आहे विधी सहाय्यक. यासाठी जे आहे लॉ ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच यामध्ये जे आहे संबंधित कामाचा जो आहे 5 वर्षाचा जो आहे तुम्हाला अनुभव मागितला आहे. यामध्ये सत्र न्यायालयातील 5 वर्ष वकिलीचा अनुभव चालू शकतो किंवा शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केल्याचा 5 वर्षाचा अनुभव तुमचा असणे गरजेचं आहे. यानंतरचं पद आहे कर संग्राहक. यामध्ये जे आहे कोणतेही ग्रॅज्युएट झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. सोबतच मराठी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट, इंग्रजी टायपिंग 40 वर्ड पर मिनिट आणि संगणक अर्हतेबाबतचं जे काही शासन निर्णयानुसार जॉईनिंगपासून 2 वर्षाच्या आतमध्ये ती परीक्षा जी आहे तुम्ही उत्तीर्ण करून त्या संदर्भाचं सर्टिफिकेट सादर करणे गरजेचं राहील. यानंतर आहे ग्रंथालय सहाय्यक. आता ग्रंथालय सहाय्यकसाठी जर बघितलं तर उमेदवार येतात 10वी पास आणि ग्रंथालयाचा जो काही सर्टिफिकेट कोर्स आहे तो उत्तीर्ण असला पाहिजे. स्टेनोग्राफरसाठी जर बघितलं तर मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही याची शॉर्ट हँड टायपिंग 80 वर्ड पर मिनिटची तुमची झालेली असली पाहिजे. यामध्ये संगणक अर्हतेबाबतची जी काही अट आहे ती लागू राहील, जे मी ऑलरेडी एक्सप्लेन केली आहे. वरच्या 2-3 पदासाठी तीच लागू राहील की जॉईनिंगपासून 2 वर्षाच्या आतमध्ये सादर करावं लागेल. त्यानंतर मराठी टायपिंग 40 वर्ड पर मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 60 वर्ड पर मिनिटची तुमची असली पाहिजे. आता अनुभव जो आहे हा स्टेनो टायपिस्ट पदाचा 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आहे लेखापाल किंवा रोखपाल. तर यामध्ये जे आहे BCOMची तुमची डिग्री असली पाहिजे. यासोबतच लोकल फायनान्स मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा झाला असेल किंवा LGSD किंवा GDCAमध्ये जर तुम्ही परीक्षा जी आहे उत्तीर्ण केलेली असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. यामध्ये शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लिपिक या पदाचा जो काही 5 वर्षाचा अनुभव असेल नियमित सेवेमध्ये तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. यानंतर आहे सिस्टम ॲनालिस्ट. सिस्टम ॲनालिस्टसाठी जे आहे AICTE मार्फत जे आहे तुमची BE कम्प्युटर इंजिनिअरिंगची डिग्री असली पाहिजे. यामार्फत जे आहे त्यांनी सांगितलं आहे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रोग्राम ॲनालिस्ट रिलेटेड कामाचा 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. जर तुम्ही महापालिकेमधील कर्मचारी असाल किंवा तांत्रिक विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने काही काम केलं असेल तर अशा उमेदवारांना जे आहे मध्ये प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर आहे हार्डवेअर इंजिनियर. हार्डवेअर इंजिनियरमध्ये सुद्धा AICTE मार्फत जे आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जो आहे तुमची इंजिनिअरिंग झाली असली पाहिजे. तसेच संगणकाची देखभाल, दुरुस्तीबाबत तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे. आता अनुभव नसेल समजा 3 वर्षाचा आणि इंजिनिअरिंगसुद्धा नसेल
तर कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये तुमचा डिप्लोमा मागितला आहे आणि डिप्लोमासोबत 5 वर्षाचा अनुभव मागितला आहे. म्हणजे डिग्री असेल तर 3 वर्षाचा अनुभव, डिप्लोमा असेल तर 5 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे. आणि महापालिकेमधील कर्मचारी असेल तर प्राधान्य दिलं जाईल. यानंतर आहे प्रोग्रामरसाठीचे आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा मागितला आहे आणि सिस्टीम ॲनालिसिस किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. यामध्ये सुद्धा महापालिकेतील माहिती व तंत्रज्ञान विभागामधील जर कर्मचारी असेल तर प्राधान्य दिलं जाईल. डेटा मॅनेजरसाठी जर बघितलं तर AICTE मार्फत BE कम्प्युटर इंजिनिअरिंग जे आहे तुमची इंजिनिअरिंग झालेली असली पाहिजे. त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये 3 वर्षाचा अनुभव मागितला आहे आणि माहिती व तंत्रज्ञान विभागामध्ये कार्यरत असाल तर त्या उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. अशा प्रकारे येथे दिलेलं आहे. यामध्ये 3.1.7मध्ये दिलेलं आहे की महिला आरक्षणाअंतर्गत जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आता काही विशिष्ट प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर राहते तर त्या प्रवर्गातील उमेदवारांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे डोमेसाईल आणि नॉन क्रिमिलियर हे दोनही प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. बाकी काही प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियरची अट लागू राहणार नाही. काही विशिष्ट प्रवर्ग राहतात त्यामध्ये नॉन क्रिमिलियर लागत नाही, ते त्यांनी जे आहे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर जे आहे आणखी इन्फॉर्मेशन जे आहे ते दिलेले आहे तर तीसुद्धा आपण जाणून घेऊया. तर खाली जाऊया मित्रांनो. आता वयोमर्यादेबाबतचं दिलेलं आहे. तर आता वयोमर्यादा जर बघितली तर 9 सप्टेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानुसार तुमचं वय हे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये मागासवर्गीय प्रवर्ग असाल, EWS असेल किंवा अनाथ प्रवर्ग असेल तर अशा उमेदवारांना 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. यामध्ये दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर पदवीधर किंवा अंशकालीन उमेदवार जे असतील त्यांना 55 वर्षापर्यंतची अट शिथिल करण्यात आलेली आहे. आता संगणक वापराबाबतचं ज्ञान जे आहे यामध्ये दिलं आहे की संगणकाची अर्हता ही नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आतमध्ये धारण करणे गरजेचं राहील. आणि यामध्ये जे आहे दिव्यांग उमेदवारांना तात्पुरती सूट यामध्ये दिलेली आहे. त्या संदर्भात येथे शासन निर्णयाचा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार टंकलेखन अर्हतेबाबत जे आहे दिव्यांग उमेदवारांना तात्पुरती सूट आहे अशा प्रकारचे इथे GRचा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार दिव्यांग उमेदवारांना यामध्ये अर्ज करू शकतात. यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं आहे की जे काही तुमची शैक्षणिक पात्रता आहे किंवा अर्हता आहे ही तुमची 9 सप्टेंबर 2025पर्यंत तुम्ही उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. यानंतर जे आहे निवडीची पद्धत दिलेली आहे की ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेमध्ये तुम्हाला किमान 50% गुण मिळवणे गरजेचं राहील. आणि जे आहे यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, त्यानंतर SCBC, EWS आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना किमान 45% गुण मिळवणे गरजेचं राहील. म्हणजे 200 पैकी 45 गुण जर पकडलं तर 90 गुण मिळवणे गरजेचं राहील. आणि खुल्या प्रवर्गांना उमेदवारांना किमान 100 गुण मिळवणे गरजेचं राहील. बाकी मित्रांनो जे काही तुमचे हायेस्ट मार्क्स राहतील त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाईल. आता गट क पदासाठी 100 प्रश्न असलेली 200 गुणाची परीक्षा तुमची घेतली जाईल आणि त्यानुसार जे आहे परीक्षेचा कालावधी 2 तासाचा राहील. आता निगेटिव्हबद्दल त्यांनी इथे दिलेलं नाही. त्यानंतर मित्रांनो जे आहे परीक्षेचं स्वरूप म्हणजे एक्झाम पॅटर्न कसा राहील तर त्याची माहिती दिलेली आहे. तर यामध्ये मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान असे प्रश्न हे अतांत्रिक पदासाठी विचारले जातील. तर तांत्रिक पदासाठी मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान याचे प्रत्येकी 15 प्रश्न आणि तांत्रिकचे 40 प्रश्न अशा प्रकारे यामध्ये मार्क्ससाठी प्रश्न जे आहे विचारले जातील. तर प्रत्येक पदासाठीचा जो पेपर आहे हा 200 गुणाचा राहील. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. आता यासाठीची परीक्षा जी आहे मित्रांनो ही TCS मार्फत घेतली जाईल आणि यामध्ये जे आहे काही सर्वसाधारण सूचना केलेल्या आहे जे काही तुम्हाला अर्ज करताना आवश्यक राहतील. आता परीक्षा शुल्क जर बघितलं तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि मागासवर्ग EWS त्यानंतर अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये राहील. माजी सैनिक उमेदवारासाठी परीक्षा शुल्क लागू राहणार नाही. अशा प्रकारे जे आहे यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर TCS मार्फत यासाठीची परीक्षा घेतली जाईल. तर जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 174 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तर जरूर अप्लाय करा.
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.